पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्या प्रभागातील विविध नागरिक कामांचा शुभारंभ स्थानिक महिला, ग्रामस्थ व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला। प्रभागातील जनतेच्या समस्या लक्षात घेता शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त एन रामास्वामी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या नागरिक कामांचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून नुकताच संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्थानिक नागरिक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या नागरिक कामांमध्ये पदपथ व गटार दुरुस्ती, रस्ता दुरुस्ती, गटारावरील झाकणे बसविणे, तळवली गाव येथील स्मशानभूमीजवळ महिलांकरता चावडी तसेच बेंचेस बसविणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे, रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध नागरिक कामांचा शुभारंभ स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते पूजा करून श्रीफळ वाढवून करण्यात आले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। घनसोली प्रभाग क्रमांक 30 मध्ये गेल्या 3 वर्षामध्ये विविध नागरिक कामे या ठिकाणी सुरुवात झालेली आहेत, काही पूर्णत्वास आलेले आहेत आणि आज सुद्धा प्रभाग समितीच्या अनुषंगातून जवळपास 11 कामे या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे आणि विविध पदपथ त्या ठिकाणी सांडपाण्याची गटर्स असतील, बेंचेस असतील, ओपन जिम आहे, अशा सर्व कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर मुख्य असं काम की या घनसोली प्रभाग क्रमांक 30 मध्ये कोळ्याचाळी इथे हे जुनं ग्रामपंचायतकालीन जुनं पडीक शौचालय होतं आणि याच्या आजूबाजूची जागा ही अस्वच्छ अशी जागा कित्येक वर्ष या ठिकाणी होती आणि त्यामुळे या परिसराला त्या ठिकाणी दुर्गंधी म्हणून या परिसरामध्ये पसरलेली होती आणि म्हणून ह्या जागेचा उपयोग करायचा म्हणून या ठिकाणी ह्या संपूर्ण परिसरामध्ये बहुउद्देशीय इमारत नव्हती आणि म्हणून तसा मनोदय व्यक्त केला आणि पाठपुरावा करून या ठिकाणी हे काम सुरू केलेलं आहे आणि बहुउद्देशीय इमारत या ठिकाणी खाली महिलांकरता त्या ठिकाणी एखादा हॉल आणि वर अभ्यासिका किंवा व्यायामशाला अशा प्रकारचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर ही वास्तू पूर्णत्वास गेल्यावर ह्या परिसरामध्ये जी मुख्य आमची देवता आहे, मर्याई देवता, हिच्या आशीर्वादातून आम्ही सर्वजण या ठिकाणी आनंदाने राहतो आणि म्हणून त्या वास्तूला तिचं नाव द्यायचं असा मनोदय या ठिकाणी मी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी पूजा केली, कारण ज्या मर्याईच्या नावाने ही वास्तू तयार होणार आहे म्हणून सर्व महिला भगिनींना त्याचा सन्मान मिळावा आणि त्यांनी केलेली प्रार्थना पूजा तिच्या चरणी समर्पित व्हावी या हेतूतून त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा केलेली आहे। ही सर्व प्रभागातील कामे करताना आणि नवी मुंबईमध्ये विकासाच्या कामांच्या अनुषंगातून फिरत असताना या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांची, शिवसेना प्रमुखांची ध्येय धोरणे, आदरणीय पक्षप्रमुखांनी दिलेली संधी आणि त्याचबरोबर आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार राजन विचारे साहेब, उपनेते विजय नाहटा साहेब या सर्वांचं पाठबळ आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मला त्या ठिकाणी असलेलं पाठबळ, सर्व शिवसैनिकांचं पाठबळ, मित्रपरिवारांचं पाठबळ आणि माझ्या प्रभागातील नागरिकांचा चांगलं सहकार्य यातून ह्या सर्व विकास कामांना त्या ठिकाणी मला करण्याची आणि संधी मिळत आहे आणि त्यांनी दिलेली संधी ती पूर्णत्वास नेण्याचा मनोदय आशा मला ह्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याची आशा आहे आणि ती पूर्ण होईल अशी मला त्या ठिकाणी निश्चितच खात्री आहे। प्रथम मी धन्यवाद देते भोईर साहेबांना
की त्यांनी याचा विचार केला की महिलांकरवे काहीतरी करून घ्यावं मी. महिलांना नेहमी मागे सारलं जातं आपल्या समाजात, तर माहितीच आहे तुम्हाला. समाजाची बांधिलकी असते, महिला दबावाखाली असतात. आता कालच जो कार्यक्रम झाला महिला दिन, त्याच्यात तुम्ही बघितलं असेलच की महिलांना किती प्राधान्य दिलं. ते आत्ता भोईर साहेबांनी इथे करून दाखवलं. त्याच्यामुळे मी त्यांचे भरपूर शुभेच्छा पण त्यांना देते आणि आभार पण मानते त्यांचे की त्यांनी ही संधी आम्हाला दिली. इकडे एवढ्या वॉर्डमध्ये आता तुम्ही जेव्हा बघितले असेल कार्यक्रमांना तुम्ही उपस्थित असता, तेव्हा कधी तुम्ही पाहिले का महिलांच्या हस्ते कधी पूजा झालेली आहे का? राहिला प्रश्न तो ह्याचा मंदिराचं नाव देण्याचा आणि त्याच्यासाठी महिलांना इथे उपकृत करण्याचा, पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांची काहीतरी समाजाची बांधिलकी आहे. म्हणून त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि देव त्यांना अशीच बुद्धी देव, असेच यश देव, हीच मी परमेश्वरापर्यंत प्रार्थना करते.